नमस्कार. मी प्रमोद गोसावी आणि आपण पाहत आहात प्रतिबिंब. रविवारी कापसेवाडी येथे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे आणि स्वर्गीय गणेश काका कुलकर्णी यांचे बंधू प्रकाश कुलकर्णी यांच्यामध्ये एक बैठक झाली. ही बैठक माढा तालुक्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची घडामोड मानली जाते. विधानसभा निवडणूक पूर्व सभेत धनराज शिंदे यांनी ज्योतिताई कुलकर्णी आणि कुलकर्णी कुटुंबियांची गणेश काका कुलकर्णी यांच्या हत्याकांडाच्या संदर्भाने जाहीर माफी मागितली होती आणि हा माफीनामा हा माढा विधानसभा मतदारसंघातल्या परिवर्तनाचा टर्निंग पॉइंट ठरला होता. आज या दोघांमध्ये झालेली बैठक हा एक मास्टर स्ट्रोक मानला जातो. 14 ऑक्टोबर 2011 मध्ये कृषीभूषण गणेश कुलकर्णी यांची हत्या झाली होती. या हत्येचे संशयित जे आता निर्दोष सुटलेले आहेत ते माजी आमदार बबनराव शिंदे यांचे नातेवाईक आहेत. नातेवाईकांचा त्यात समावेश होता. त्यावेळपासून शिंदे कुटुंबीय यांच्या भोवती गणेश कुलकर्णी हत्याकांडाचं ससेमिरा कायम राहिला होता. गणेश कुलकर्णी हत्याकांडात नंतर झालेल्या 2 वर्षांनी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत ज्योतिताई कुलकर्णी यांना सहानुभूती मोठ्या प्रमाणावर मिळाली होती. दुर्दैवानं त्या निवडणुकीत त्या विजयी होऊ शकले नाही. परंतु त्यावेळी असा एक प्रयत्न झाला होता की ज्योतिताई कुलकर्णींनी तिरंगी लढत झालेली होती. ती तिरंगी लढत टाळली पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न झाला. परंतु तसा प्रयत्न यशस्वी न झाल्यानं अखेर शिंदेंची जीत झाली आणि झुंजार भांगे हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. वास्तव पाहता ती एक संधी होती शिंदेंना चेक देण्याची, परंतु ती त्यावेळेला साध्य करता आली नाही. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये ज्योती कुलकर्णी यांनी आपापल्या परीनं शिंदेंना विरोध करायचा प्रामाणिक प्रयत्न केला. कालच्या विधानसभा निवडणुकीत देखील ज्योतिताई कुलकर्णी आणि कुलकर्णी कुटुंबीय यांनी परिवर्तनाच्या या मोहिमेत स्वतःला झोकून दिलेलं होतं आणि अखेर परिवर्तन झालं आणि अभिजित पाटील आमदार झाले. अभिजित पाटील आमदार होणार हे ज्या वेळेला निश्चित झालं म्हणजे मतमोजणी दरम्यान, त्यावेळेला ज्योतिताई कुलकर्णी काउंटिंग हॉलमधनं बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गणू काकांना आज खरी श्रद्धांजली मिळाली अशाचे भावोद्गार काढले होते. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर धनराज शिंदे यांनी मानलेली माफी हा त्या विधानसभा निवडणुकीतील टर्निंग पॉइंट होता हे मान्य करावं लागेल. आता धनराज शिंदे हे आमदार बबनराव शिंदे यांचे पुतणे आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी स्वतःला मिळावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले होते. परंतु शेवटी घरातील तडजोडीत त्यांना माघार घ्यावी लागली. त्यांनी माघार घेतली, परंतु शिंदे कुटुंबियांना अपेक्षित यश मिळवता आलं नाही आणि एका मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर मधल्या काळात म्हणजे गेल्या 6 महिन्याच्या काळात परिवर्तनाचे शिलेदार ठरलेले अभिजित पाटील यांच्याकडून कुठंतरी ज्योतिताई कुलकर्णी यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याची चर्चा सुरू झाली होती. वास्तव पद्धतीत तसे नसेलही, परंतु चर्चा मात्र सुरू होती. या चर्चेतून ज्योतिताई कुलकर्णी यांनी वेगळा निर्णय घेण्याची मानसिक तयारी केलेली होती. परंतु त्यानंतर त्यांच्यामध्ये एक आमदारांसोबत चर्चा झाली आणि त्यांनी आपला निर्णय तुर्तात स्थगित ठेवला. दरम्यानच्या काळात प्रकाश कुलकर्णी हे भाजपाच्या संपर्कात गेलेले. ते एक सक्रिय भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून वावरत आहेत.
सभासद नोंदणीमध्ये देखील त्यांनी मोठं काम केलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांची धनराज शिंदेंबरोबर झालेली भेट ही अत्यंत महत्त्वाची घडामोड ठरते. कुलकर्णी कुटुंबियांना धरून चालायचं, गृहीत धरून चालायचं असं राजकारण गेल्या अनेक वर्षात म्हणजे गणेश कुलकर्णी यांच्या हत्येपासून आजतागायत सुरू झालं होतं. कुठंतरी हे गृहीत धरण्याच्या राजकारणाला छेद देण्याचा प्रयत्न या बैठकीतून निश्चित झालेला आहे. दुसरं असं की ही बैठक नितीन कापसेंनी घडवून आणलेली आहे. नितीन कापसे हा तसा दिसायला छोटा आणि शेतकऱ्यांबरोबर राहणारा एक कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. त्यांची ओळख मोठी झाली ती बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्याला त्यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांना कापसेवाडीत आणून दाखवलं. ही त्यांची ओळख मोठी करण्यात महत्त्वाची घटना होती. त्यानंतरच्या काळात त्यांनी परिवर्तनात अभिजित पाटलांना साथ दिली होती. परंतु मधल्या काळातल्या काही जर हालचाली त्यांच्या बघितल्या तर आपल्या असं लक्षात येईल त्यांनी परिचारक कुटुंबियांशी आपला दोस्ताना वाढवलेला आहे. प्रणव परिचारकांना त्यांनी माढ्याच्या आजूबाजूला आणण्याचा सपाटा लावलेला. या सगळ्या पार्श्वभूमीत त्यानंतरची त्यांनी ही घडवून आणलेली भेट जर लक्षात घेतली तर ही भविष्यातील मोठ्या उलथापालथीची नांदी मानावी लागेल अशा पद्धतीची ही घटना आहे. आता ही बैठक ही कृषीविषयक बाबतीत झाली. पाण्याचं योग्य नियोजन, त्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि ज्या बाजूतून शेती ही शाश्वत वाटू लागेल अशा पद्धतीचे प्रयत्न करण्याचा मनसुबा या तिघांनी त्या बैठकीत व्यक्त केला. किंबहुना त्या दिशेनं काम करण्याची मानसिकता ठेवली. अशा प्रकारचं वक्तव्य किंवा अशा प्रकारची माहिती या बैठकीनंतर प्रस्तुत करण्यात आली. ती जरी खरी असली, तिथे राजकीय चर्चा जरी झाली नसली तरी देखील एक गोष्ट त्रिकालाबाधित सत्य आहे की जरी त्यांनी कृषी क्षेत्रात स्वतःला वाहून घेण्याचा निर्णय घेतला असला तो निर्णय देखील या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय मानावा लागेल. वास्तव पाहता हे तिघही कृषी क्षेत्रामध्ये काम करतात. तिघांनाही शेतकऱ्यांप्रती आस्था आहे. त्यामुळं या तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी भरीव योगदान देण्याच्या उद्देशानं त्यांनी जर का काही निर्णय घेतले असतील तर ते निश्चितच स्वागतार्ह असतील. किंबहुना ते तालुक्याच्या विकासाची कूस बदलणारे ठरतील. अशा पद्धतीचा विचार आज समोर येतोय आणि ही बाब तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. भले आज कोण काही म्हणत असेल की या भेटीत राजकारणाचा संबंध नाहीये, जरूर नाहीये, आपण तो मान्यही करू. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, आजवर कुलकर्णी कुटुंबियांना गृहीत धरून राजकारण करण्याच्या आणि गरजेपुरतं त्यांना वापरून घेण्याच्या राजकीय कृतीला एक चपराक देणारा हा त्यांचा निर्णय आहे. हा मान्यच करावा लागेल. भले भविष्यात काय होईल होणार नाही तो भाग आलाहिदा आहे. परंतु येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या समोर त्यांनी ही घडलेली भेट निश्चितपणे वेगळे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. हे आपल्याला मान्य करावं लागेल. कारण शिंदे हे तालुक्याच्या राजकारणामध्ये निश्चित आजही पॉवरफुल आहे. ते जरी पराभूत झाले असले तरी त्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पराभूत करणं ही सहज आणि साधी गोष्ट निश्चित नाही. कोणाला वाटत असेल की आता आम्ही काही करू शकतो,
ते काय करू शकतात आणि काय करू शकत नाहीत, त्यांच्या मर्यादा काय आहेत, हे गेल्या 6 महिन्यात या तालुक्यातल्या जनतेला अनुभवायला मिळालेले आहे. प्रत्येक घटनेकडं राजकीय हेतूनं पाहण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत बदलला जात नाही, तोपर्यंत विकासाच्या संकल्पना ज्या मांडल्या गेल्या आहेत त्या फोल आहेत. त्यामुळं ही घटना माढा तालुक्याच्या आपण कृषी क्षेत्रातील उन्नती संदर्भात अतिशय महत्त्वाची आहे. या सकारात्मक बाजूनं या घटनेला आपण महत्त्व देऊया. आज आपण याच ठिकाणी थांबतोय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.